आठवडा बाजार. कोकणात बाजारचा दिवस हा प्रचंड उलाढालीचा आणि उत्साहाचा दिवस असतो. आमच्याकडे मंगळवार हा आठवडी बाजारचा दिवस आहे. ज्या दिवशी संध्याकाळी माझं पाकिट बऱ्यापैकी जड असतं, मनोवृत्ती उल्हासित असतात आणि एकूणच दुनियेवरती मी खुश असतो. कारण दिवसभरात बाजार दिवसाच्या उत्साहाची लागण सगळ्यांनाच झालेली असते. रघुची वाडी, वाघाची वाडी, पावाची वाडी, दाबाची वाडी, साऊथवाडी, पिंपळवाडी, तीर्थवाडी अशा शेकडो वाड्यातून माणसांची रांग तरळ्याकडे चालत असते, वाहनातून धावत असते. त्या दिवशी बसेस हाऊसफुल असतात, रिक्षावाले जोरात असतात आणि भाजी विक्रेते, भांडी विक्रेते, फळ विक्रेते सगळे आपली दुकानं थाटून सगळा मुख्य रस्ता गजबजून गेलेला असतो. आमच्या तरळ्यातून खरं म्हणजे हायवे जातो, पण त्या दिवशी मात्र कुणालाही हायवेवरून जाताना या सगळ्या बाजाराला ओलांडून जात असताना केवळ शांतपणेच क्रॉस करावं लागतं. बाहेरच्या गावाहून येणारे विक्रेते सोमवारी रात्रीच किंवा मंगळवारी पहाटे टेम्पोमधून आपापला माल उतरवत असतात. ठरलेल्या जागी प्लास्टिकचं कागद अंथरून दुकानं उभारतात. छत्र्या करून त्याखाली विक्रेते स्वतःचे आसन ताटतात आणि सुरू होतो मंगळवारचा बाजार. एरवी आमच्या कोकणात माणसं राहतात तरी कुठे, असा प्रश्न घाटी लोकांना पडतो. माझे मित्र घाटावरून मला भेटायला आले की मी त्यांना माझा गाव आणि कोकण दाखवायला बाहेर पडतो, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरती हा प्रश्न सतत असतो. कोकणात वस्ती एवढी विखरून आहे की त्या मित्रांना माझ्या चरितार्थाविषयी वाटणारी शंका आणि करुणा त्यांच्या चेहऱ्यावरती उसळत आणि विलसत असते. एकतर कोकणात दुकानं, बाजार, कॅन्टीन हे सड्यावरती म्हणजे उंचावरती सपाट माथ्यावरती असतं आणि वस्ती सगळी पुंजक्यात असते. त्यामुळे माणसं नक्की आहेत तरी कुठं, राहतात तरी कुठं हे नवख्याला कोडच पडतं. त्यामुळे माझे घाटी मित्रही मी नक्की डॉक्टरकी करतो की स्मगलिंग वगैरे करून गाडी घेतली आहे अशा चेहऱ्यानं माझ्याबरोबरती कोकणात फिरत असतात. बाजारच्या दिवशी मात्र हे चित्र प्रचंड वेगळं असतं. महामार्ग सगळ्या छोट्या छोट्या दुकानांनी, स्टॉल्सनी भरून जातो. पण या दिवशी मित्रांना बोलवून माणसं दाखवण्यापेक्षा त्या दिवशी काम करून पैसे मिळवणं उत्तम असल्याने माझ्या घाटी मित्रांना गैरसमजात राहू देणं मला परवडतं. त्या दिवशी दवाखान्यात मी इमान इतबारे वेळेवर जातो. तरी सुद्धा गेल्या एक तरी आजी म्हणताच, भाऊनं उशीर केला जो, अजून बाजार करूचा, आता माका लवकर घ्यावा नाही तर लांबड लावीत बसशाल. मी उगाच सकाळी तिची कळ काढतो. काय घ्या औषे, लांबड लावीत म्हणजे काय? म्हातारी म्हणता, म्हणजे लई येळ काय ते तपासीत राहू नको, तुम्ही लय टाइम लावतास, नेहमीच्या गिराईकाचा आजार बघल्यावर लगेच समजू गया. मग मी म्हणतो, तू आत इल्यावरती तुका आता किती लवकर तपासते ते तू बघच आता. मग मात्र म्हातारी हसता चेहरा करते आणि सांगते, भाऊनो असं काय करू नको, आज माका थारा होत नाही, काय ते नीट तपासा आज. मग आणखी एखादा पेशंट म्हणतो, घे औषे, भाऊंची तपासणी चांगली डिटेलवर असा म्हणूनच लोक येतात ना, नीट तपासणी असल्यावर वेळ लागतलोच. अशा प्रकारे सुरू होतो मंगळवार. या लवकर तपासणीवरून एक किस्सा आठवला की फार हसू येतं. एक सिनियर डॉक्टर आहेत, ते एकदा पेशंट तपासत होते. जवळजवळ 50-55 वर्षाची प्रॅक्टिस. आमचा एक मांडवकर म्हणून चाणाक्ष पेशंट हे तपासूक गेला. डॉक्टर तंद्रीत होते. त्यांनी छातीवर स्टेथोस्कोप ठेवून तपासूक सुरुवात केली. इकडे तिकडे 5-6 वेळा स्टेथोस्कोपचा चेस्टपीस आपटला. मांडवकराचा डॉक्टरांकडे चांगलाच लक्ष होता. मांडवकरांनी डॉक्टरांना शांतपणे सांगला, भाऊनो तपासतास खरा, पण त्या तिकडचा टोक काय त्या कानात अडकवा. झाला होता असा की स्टेथोस्कोपचा इयरपीस गळ्यातच अडकवलेला, तो कानात घालायचं राहून गेलं होतं. मांडवकर दुसऱ्या दिवशी जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा ते का हात लावच्या आधीच त्यांना किस्सा सांगितला आणि माका स्टेथोस्कोप कानाक लावायला सांगितल्यावरच मग तो तपासणीसाठी आडवा झाला. मंगळवारी ओपीडीत विविध वास दरवळतात. खरेदी केलेल्या माशाचा वास ढमढमत असतो. घेतलेली हिरवीगार पालेभाजी पिशवीतून डोकावत असते. केळी दिसतात, टोमॅटो दिसतात. एरवी आमच्याकडे हिरव्या पालेभाज्या फळं कमीच मिळतात, त्यामुळे मंगळवारीच त्या खरेदी करून ठेवायच्या आणि पुढे 2-3 दिवस त्या पुरवायच्या असे सर्वसामान्य धोरण असते. एरवी बटाटा, कोबी, काळे वाटाणे, कुळीट, डाळ हेच आमचं खाणं. एकदा एका आजीनं थोडे मासे खरेदी केले आणि ती माझ्या दवाखान्यात मंगळवारची पिशवी घेऊन येली. तपासणीवेळी म्हातारी टेबलवर झोपली, तेवढ्यात एक मांजरू येला आणि पिशवीतली ती माशांची काळी पिशवी उचलून पळाला. म्हातारी आणि मी थय पोचेपर्यंत सत्यानच झालो. मांजरू माशा सकटने साठला. म्हातारीन काय म्हणून गाळी घातल्यान ते हय सांगण्यासारा नाया. आजी माझ्यावर वैतागली. तुमच्या मांजरान माझे मासे पळवले म्हणून कातावली. मी तिका सांगले, अगे आजी, हा मांजरू मी पाळूक नाही, ते वासावर इलेला. पण आजी फार दुःखी झाली. कोकणी माणसाचा माशावर लय जीव. शेवटी तिका आतल्या खोलीत बसवलंय आणि शिष्टणीला 50 रुपये देऊन बाजारात धाडले. ती मासळी घेऊन येली. आजीचा चेहरा उजाळला. पुढी उघडून तिनं बघितला आणि परत काहीशी नाराज झाली. भाऊनु ह्या काय, पोरान बांगडे आणला नत, माझे सुळे गेले आणि बांगडे इले. मी डोक्यात हात लावला आणि पेशंट तपासायला सुरुवात केली. अशा मंगळवारच्या शेकडो कहाण्या, काही सुफळ संपूर्ण तर काही वायफळ अपूर्ण. मात्र मंगळवारची धास्ती आमच्या घरच्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना पण असते. कोणताही घरगुती कार्यक्रम समारंभ मंगळवारी ठेवला तर मी येणार नाही ही काळ्या दगडावरची रेघ असते. त्यामुळे कोणतेही नियोजन हे मंगळवार विरहित असते.
कोकणातले बहुतेक डॉक्टर्स त्यांचा बाजार दिवस क्वचित चुकवतात. राखी पौर्णिमा, दसरा, पाडवा असे सण मंगळवारचे आले की आम्ही वैतागतो, कारण मग तो बाजारचा दिवस थंड जातो. बाय द वे, ते आमिर खान भाऊंचं आणि आम्हा जनरल प्रॅक्टिशनर्सचं एक जिव्हाळ्याचं नातं आहे. आम्ही जनरल प्रॅक्टिशनर जेव्हा एकमेकांना फोन करतो तेव्हा एक प्रश्न त्यात हमखास येतो, सीझन कसा आहे रे? जर सीझन थंड असेल तर आम्ही कोडवर्डमध्ये कोका कोला असा एकच शब्द उत्तरतो, थंडा मतलब कोका कोला. हे आमिर भाईंनी सांगून ठेवलेलं असल्यामुळे त्यांचे आम्ही फार फार आभारी आहोत का शब्दप्रयोग त्यांनी आम्हाला दिला. तर या मंगळवारी कोका कोला असू नये यासाठी त्या असणाऱ्या नसणाऱ्या परमेश्वराकडे प्रार्थना करताना मला नेहमी असं दुःख वाटतं की लोकांच्या आजारी पडण्याकडे लक्ष ठेवावा लागणारा हा कसला व्यवसाय? मग मीच माझी समजूत काढतो. लोक आजारू पडूच नयेत, पण पडलेच तर माझ्याकडून बरे व्हावेत. तर थोडक्यात मंगळवारी राष्ट्रव्यापी बंद, एसटी कर्मचारी संप, सण असू नयेत अशी माझी दिलकी छोटीशी इच्छा असते. बाकी मंगळवारी दुपारी जेवायला न मिळणं हा प्रघातच पडलाय. पेशंट जेवायला द्यायला बिलकुल तयार नसतात. भाऊनो, माका तेवढा तपासन मग जेव जावा, आत्ता जेव गेलास तर मग मात्र माझी बस चुकतली, असं प्रत्येकच पेशंट सांगतो. इकडे सिस्टर वैतागलेली असते, पण मंगळवार हा हळूहळू रक्तात भिनायला लागतो आणि मग जेवण खाण विसरून पेशंटची विचारपूस सुरू होते. आतल्या खोलीत, तिला लोक आमची सलाईनची खोली म्हणतात, सलाईन लावायला आलेले लोक असतात. 2 खाटा भरल्या की एखादा गाडीची वेळ झालेला पेशंट खुर्चीवर बसूनच सलाईन लावचा हुकूम देतो. आत फार मजेशीर दृश्य असतं. 2 खाटावर सलाईन चालू, खुर्चीवर सलाईन चालू. मला तर भीतीच वाटते. चुकून आमिर भाईंनी हे दृश्य पाहिलं तर माझं काय होईल? मी परवाच एका रामबाडेला विचारलं, ओ रामबाडे, तुम्ही त्या आमिर खानचं सत्यमेव जयते बघलास काय हो? डॉक्टरांका लय नावा ठेवली म्हणतात. रामबाडे समजूतदारपणे म्हणला, कसा भाऊनो, खयही गेलास तरी 4 चांगले 4 वाईट लोक भेटतातच. म्हणान काय सगळाच वाईट नसता. आणि रात्री अपरात्री काय आमच्यासाठी तो येऊचा नाही. हय, तुम्हीच आमचा जीव वाचवतालास. मी काय तो कार्यक्रम बघलेला नाही हा, पण तुम्ही दुखी थांबवतास, जीव वाचवतास, या पुण्याचं काम करतास. मला खूप काही समजलं. सलाईन लावला म्हणून मी भ्रष्ट होत नाही, पण रात्री अपरात्री रामबाड्याच्या वाडीत मका बोलवला तर नाही म्हणता नव्हे एवढा मका नक्की खरा समजला. मंगळवारी वाताची ठराविक इंजेक्शन घेणारे येतात, प्रेशर तपासून घेणारे येतात, भूक लागण्यासाठी आईबाप पोरांना घेऊन येतात. पण एकूणात त्या दिवशी बाजारच्या खरेदीबरोबर डॉक्टरला पैसे मिळावेत या उदात्त हेतूनच लोक जास्त येतात. सकाळी बाजारात आल्या डॉक्टरकडे नंबर लावायचा, त्यानंतर वडापाव खायचा, एक चहा प्यायची. आमच्याकडे चहा स्त्रीलिंगी आहे. नंतर बाजार करायचा किंवा आधी डॉक्टर आणि मग बाजार करायचा, आणि मच्छी, भाजी, केळी यांची पिशवी उचलून संध्याकाळपर्यंत घर गाठायचं, असा हा कार्यक्रम असतो. या प्रत्येकासाठी ठराविक बजेट असतं आणि ती लिमिट ओलांडायचं नसतं हे ग्राहक आणि विक्रेता, पेशंट आणि डॉक्टर सगळ्यांनाच माहिती असतं. आणि म्हणूनच जेव्हा एखादी आजी येते तेव्हा ती 100चीच नोट काढतली आणि त्या 100तच ती का काय त्या बसवूचा हे आमका सगळ्यांना नीट माहिती झालेला असता. ह्या सगळ्या मंगळवारच्या बाजाराची गंमत अशी असते, त्या दिवशी जर तुम्ही त्या रस्त्यांवरून फिरलात तर ती उत्साहाची लागण आपल्याला देखील होईल, इतका उत्साह असतो. सगळा बाजार भरलेला असतो आणि अशा वेळी त्या दवाखान्यांमध्ये जी गर्दी वाहत असते ती बघून मात्र खरोखरच थक्क व्हायला होतं. एकदा मात्र मी फार वाईट वागलो. मंगळवार होता, जेवण करायला पण वेळ मिळाला नव्हता. संध्याकाळी 5:30 वाजता पुरता थकलो होतो, डोकं दुखायला लागलं होतं, हायपोग्लायसेमियाची लक्षणं जाणवत होती. आणि सुनंदा जाधव नावाची माझी एक पेशंट तिच्या 6 वर्षाच्या मुलीला घेऊन तपासायला आली होती. मी दोघांनाही तपासलं आणि मुलीला औषध, सुनंदाबाईला डायक्लोफेनाक इंजेक्शन दिलं आणि 100 रुपये बिल सांगितलं. सुनंदाबाई म्हणाली, डॉक्टर पैसे पुढच्या खेपेक देईन, आता माझ्याकडे कमी असत. मी अगदीच वैतागलो. बाजारात भरलेली पिशवी दिसत होती, चांगली खरेदी केलेली दिसत होती. मी फार वाईट वागलो. म्हणालो, आज मग माका तू आज काय एक सांगू नको, बाजार करू तुका पैसे असतात आणि माझं बिल काय जास्त झाला काय गे? तू आज असाच जायचाच नाही, माका 50 रुपये तरी देऊ कसं हवेत. माणूस कधी माणूस की सोडतो. सुनंदाबाईनं 50 रुपये काढले आणि भरल्या डोळ्यांची पुटपुटली, भाऊनो गाडी भाड्यात पैसे कमी पडतले हो. पण मी काय माझं बिघडलं होतं, मी ऐकायच्या मनस्थितीतच नव्हतो. पैसे घेतले, सुनंदाबाई गेली. 6:30 वाजता पेशंट संपले आणि मी थकवा घालवायला आमच्या मारुतीला स्टार्टर मारला आणि विजयदुर्ग रस्त्याला गाडी सोडली. गार वारा लागला. या रस्त्यावरती सायंप्रकाशात पिवळ्या फुलांची मखमल सप्टेंबरमध्ये असते ती पाहत होतो आणि सुनंदाबाई मैलाच्या दगडावरती एका हताश अशी बसलेली दिसली. मी गाडी जवळ नेली. तिकिटाचे पैसे कमी पडले म्हणून ती 4 मैल पोरीला उचलत कधी चालवत अशी ती जड पिशवी घेऊन आली होती. नेहमीची गाडी चुकली होती आणि असलेल्या पैशाच्या टप्प्यात बस तिकीट येईपर्यंत तिला चालायचं होतं. मला आतून भयानक ढवळून आलं. गाडी बाहेर पडून अक्षरशः तिचे पाय पकडले, डोळ्यातल्या पाण्यासकट तिच्या पोरीला उचललं, गाडीत बसवलं. कसली कटुता मनात न ठेवता, मला आश्चर्य वाटतं आमच्या कोकणी माणसाचं, मी तिच्याशी खरं तर फार वाईट वागलो होतो, पण सुनंदाबाई कसली कटुता मनात न ठेवता गाडीत बसली. म्हणाली, भाऊनो आज पोरीसाठी बूट घेतली त्यानं जरा घोळ झाला, तुम्ही काय एक मनाक लावून घेऊ नका.
मी तिला फणसगावला तिच्या वाडीपर्यंत सोडलं. तिनं चहा पाजला. डॉक्टर गाडी घेऊन आलाय म्हणल्यावरती सगळी वाडी जमा झाली. सुनंदाबाईनं अभिमानानं डॉक्टरनी स्वतः सोडण्यासाठी गाडी काढली हे सांगितलं. सगळ्या वाडीकरांनी माझं कौतुक केलं आणि मी मात्र शर्मेनं उदास होऊन गाडीत बसून परतलो. त्या मंगळवारी रात्रीही भूक लागली नाही. असा उपास सुद्धा कधीतरी घडायलाच हवा, नाही का?